वर्धा में मेन रोड पर ससुर की पैतृक संपत्ति हड़पने की कोशिश की जा रही है और इसके लिए जान से मारने की धमकी दी जा रही है। पुलिस को दी गई शिकायत पर कोई भी कार्रवाई नहीं होती। दस्तावेजों को हटाकर संपत्ति हड़पने की योजना को रोकने का प्रयास किया जा रहा है, लेकिन वकील स्वाति दोड़के और उनके पति राघव दोड़के ने संत सखुबाई देवस्थान में पत्र सम्मेलन आयोजित कर संपत्ति हड़पने वालों से जान का खतरा होने का आरोप लगाया है। वर्धा के संत सखुबाई देवस्थान में स्वाति दोड़के और राघव दोड़के ने प्रेस कॉन्फ्रेंस की। इस दौरान उन्होंने दीपक भूतड़ा, राहुल रुद्रकर, भरत रुद्रकर और राजेश कृपलानी द्वारा संपत्ति पर अवैध कब्जा करने की जानकारी दी। अधिवक्ता स्वाति दोड़के व राघव दोड़के ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि ऊपरी छत पर निर्माण कार्य चल रहा था, तभी दीपक भूतड़ा और अन्य लोगों ने मजदूरों को पीटने की भी धमकी दी है। प्रॉपर्टी विकत घ्यायच्यासाठी अप्रोच केलं तेव्हा दीपक कन्हैयालाल भुतडा यांनी आपल्या पत्नीच्या नावे एक हिसाबपत्र तयार केलं, त्यासाठी चेक इश्यू केले, ते चेक जमा केल्या ते चेक बाउन्स झाले, त्यामुळे तो हिसाब कधी झालाच नाही। सासरे हे एकमेव त्या प्रॉपर्टीचे ओनर आहेत आणि माझे मिस्टर जे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत आणि एक मुलगी आहे त्यांना, बस दोन मी आहे। आणि बीइंग अ लॉयर मी याच्यामध्ये सगळे कागदपत्रे जमा करून व्यवस्थित कायद्यानुसार यावं अशा याने मी प्रयत्न करत आहे। त्यानंतर जे याच्यावर जे होते एका आमच्या ऍक्च्युअली गाळावर 4 ब्लॉक्स होते, 4 गाळ्यांपैकी गाळा क्रमांक 1 मध्ये दीपक कन्हैयालाल भुतडा यांना रेंटवर दिला गेलं होतं 93 मध्ये। गाळा क्रमांक 2 मध्ये देवीदास रुद्रकर यांना शिंपी कामाकरता दिलं गेलं होतं आणि भुतडांना एसटीडी बीपीओ चालवायसाठी दिलेलं होतं। एसटीडीपीसी नाही। आजची पत्रकार परिषद घेण्याचा मेन हेतू होता की आमच्यावर झालेला 5 तारखेला आमच्यावर झालेला हल्ला, त्यानुसार त्यामध्ये पोलीस प्रशासनाकडे प्रॉपर सपोर्ट न होत असल्यामुळे व तसेच आमच्या प्रॉपर्टीवर असलेल्या गाळ्यावर कब्जे करून असलेल्या स्वतःला भाडेकरू म्हणून भाडे न देता भाडेकरू म्हणवणाऱ्या लोकांकडनं आम्हाला त्रास होऊ शकतो आणि आमचा आवाज तुम्हा लोकांपर्यंत जनसामान्यांकडे ऍक्च्युअल आवाज पोहोचावा याकरता ही पत्रकार परिषद आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे। आपण बघा जे आपला जो हल्ला होणार आहे, आपण जी पत्रकार परिषद ती कोणत्या कारणाने सर, आता यांचं असं आहे की त्यांनी अँटिसिपेटरी बेल वगैरे त्यांच्या येऊन गेलेल्या आहेत, ते फरार आहेत। यांना जर बेल मिळाली तर हे आमच्या वंशज यांच्या म्हणण्यानुसार यांनी आमच्याजवळ रेकॉर्डिंग्स आहे की यांनी म्हटलेलं आहे की कुळच नाही तर कुळाचं प्रॉपर्टीचा काय चाटणार आहेत का, तर ही म्हण ते पूर्ण करतील याची भीती आम्हाला आहे, आमच्या जीवाला भीती आहे आणि बीइंग अ लॉयर माझ्या प्रोफेशनवरही आलेलं आहे, त्यामुळे मला मदत हवी आहे। म्हणून आपल्या लोकांकडे मी अप्रोच केलेला आहे की सत्यता लोकांसमोर यावी। कोणाची भीती आहे तुम्हाला? मला दीपक कन्हैयालाल, नाव सांगा। आम्हाला दीपक कन्हैयालाल भुतडा, भरत देवीदास रुद्रकर, राजेश कृपलानी या सर्वांपासून हे जे पेनंट म्हणून घेतात आहे आमचे, यांच्याकडून आमच्या जीवाला भीती आहे। याच्यामध्ये आता शेवटची मागणी काय आपल्या याच्यामध्ये प्रॉपर्टी आपल्या ताब्यात, त्याच्यातला किती हिस्सा आपल्या ताब्यात आहे? सध्या आमच्या ताब्यामध्ये गाळा क्रमांक 3 व सध्या वरचं टेरेस हे आमच्या हद्दीत असून बाकी गाळा क्रमांक 1 जो दीपक भुतडाकडे आहे आणि तसंच गाळा क्रमांक 2 जो भरत रुद्रकर व त्याच्या सोबतचे अधिक 2 यांच्या कब्जात आहे। त्याच्यासाठी आमची लीगल फाईट सुरू आहे, ती लीगल फाईट असावी, त्याच्यात कुठली हाणामारी आणि जीवावर येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न म्हणजे मदत हवी आहे। या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला काही तक्रारी दाखल केली आहे? तक्रारी दाखल केल्या आहे सर, पोलीस स्टेशन, वर्धा पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन, पण त्यावर कारवाई होत नाहीये आणि इथे कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर खूप जास्त येऊन राहिलेलं आहे, त्यांच्या मुवमेंटवरून लक्षात येत आहे सर। कारण एकंदरीत बघता हे लोक सगळे पॉलिटिक्सशी कनेक्टेड आणि मार्केटशी कनेक्टेड आहे। या संदर्भात आपण न्यायालयात प्रकरण दाखल केलेलं आहे, त्याचा काही निकाल वगैरे काही लागलेला आहे? नाही, प्रलंबित आहे सर। फक्त दीपक भुतडाचं जे आहे ते प्रलंबित आहे
देवीदास रुद्रकर यांच्यातर्फे हायकोर्टकडनं निर्णय लागलेला आहे. दोन्ही कोर्टात ते हरले, पण हायकोर्टाकडनं त्यांच्याकडनं निर्णय लागलाय. सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. कारा न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट। आपके नागपुर शहर में 1 फरवरी से शुरू हो चुका है न्यू स्टाइल एक्सक्लूसिव हैंडलूम एग्जीबिशन, जहां एक ही छत के नीचे मिलेंगे देश के कोने कोने से प्रख्यात कई हैंडलूम, क्लॉथिंग, होम डेकोर, ज्वेलरी और फूड आइटम स्टॉल्स, वो भी 20% डिस्काउंट के साथ। एंट्री और पार्किंग बिल्कुल फ्री। अनोखी खूबसूरत चीजों से भरपूर ये एग्जीबिशन लोकेटेड है पटेल ग्राउंड नियर बीसा मस्जिद, मेन बिसा चौक, नागपुर में। टाइमिंग्स है सुबह 11 से रात 10 बजे तक। अधिक जानकारी हेतु संपर्क करें शारदा प्राजित ऑन 9822656077 और शाहरुख शेख से 6350029715 पर।